एखादी मालिका लीड मध्ये केल्यानंतर त्या मुलाला लगेच परत रिपीट करत नाहीत. मग अशा त्या मुलांनी काय करायचं? किंवा तुम्ही दिवस दिवस त्यांच्याकडनं काम करून घेता आणि इतकं तुम्ही त्यांना चढवून ठेवता, प्रमोशन इतकं करता आणि इतकं त्याला डोक्यावर चढवता की जेव्हा मालिका संपते तेव्हा तो कुठेच दिसत नाही. आणि मग अशा वेळेला त्या मुलांना डिप्रेशन येतं, फ्रस्ट्रेशन येतं. मग तुमचे फोटो काढले जातात, तुम्ही सतत चॅनलवर सोशल मीडियावर असं त्याची तुम्हाला चटक लागते आणि मग त्यावेळेला तुम्हाला माज येतो. किंवा तारखा देण्याच्या बाबतीत सुद्धा मग तुम्ही नाही मी इतक्याच वाजता जाणार, नका करू असं. जेव्हा काम आहे तेव्हा त्याचा आदर करा. अप्रतिम चहा होता, मस्त. आता चहा झालाय, पुढच्या गप्पा मारायच्या आहेत आपल्याला. पहिल्या भागात तू सगळ्यांना जे सांगितले की सगळ्यांनी तो पहिला एपिसोड बघा, चॅनल सबस्क्राईब करा, अमृता चॅनल सबस्क्राईब करा. तर मला असं वाटतं खूप जणांनी केलेलं आहे आणि ज्यांनी केलेले नसतील तर त्यांनी नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आमचं चॅनल. मी नवीन माझ्या मैत्रिणींना बोलवत असते, माझ्या या क्षेत्रातील ओळखीच्या लोकांना बोलवते आणि अनेक या क्षेत्रातल्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. चला मग आता गप्पा सुरू करूया. आता फक्त गंमत करते माहितीये का अमृता, मालिकामध्ये काम करणं ना असं लोकांना इझी वाटतं किंवा प्रेक्षकांना जर मालिका म्हणजे काय, ठीक आहे चाललंय, तसं नाहीये. मालिकेमध्ये काम करण्यासाठी तुमच्याकडे पेशन्स लागतात, खूप पेशन्स लागतात. कारण तुम्ही सकाळी 7:45 7:30 वगैरे घर सोडता, ते रात्री तुम्ही किती वाजता जाल माहिती नसतं तुम्हाला. कधी तुमचा सीन पहिलाच लागतो आणि दिवसभर तुम्हाला आराम मिळतो आणि एकदम शेवटी तुमचा असतो. किंवा खूप काम असतं, आराम करायला वेळ मिळत नाही, असंही असतं. आणि आजकाल काय झालं माहिती ना की VRS घेतलेले किंवा लहानपणी काम करण्याची एक सुप्त इच्छा होती ती पूर्ण होते, असे करणारे खूप जण आहेत. आणि ज्या पद्धतीमध्ये तुम्हाला बजेट दिलं जातं त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं बसवायचं असतं. मग अशा वेळेला काही जण असतील उत्तम काम करणारे, पण असे बहुतेक जण आहेत की बायकांकडे 4 छान साड्या आहेत, मेकअप कलर छान दिसते म्हणून आणून बसवतात आमच्या पुढे, किंवा पुरुषांकडे उत्तम सफारी आहे, इन्स्पेक्टरचा ड्रेस आहे म्हणून आणतात, किंवा पर्सनॅलिटी चांगली आहे. पण त्यांचं पाठांतर किती आहे, त्यांना जमतंय का, त्यांच्या लक्षात राहतं का? कारण त्याच्यामध्ये इतका वेळ जातो की मग त्याच्यापेक्षा एखादा चांगला कलाकार तुम्ही आणा आणि मग त्याच्यावर पटपट काम होतं आणि तुम्हाला रिझल्ट छान मिळतो. किंवा आता मुलं जी नवीन मुलं येत आहेत ती नागपूर, औरंगाबाद अशी कुठून आपल्याकडे मुलं येतात आणि त्यांना करिअर करायचं असतं इथे. मग ते मुलं रेंटवरती राहतात, रेंटवरतीच सगळं त्यांचं असतं. तर अशा मुलांचा विचार केला पाहिजे की जर तुम्ही 3 महिन्यांनी त्यांना पैसे दिले तर ती मुलं रेंट कुठून भरणार? किंवा एखादी मालिका लीड मध्ये केल्यानंतर त्या मुलाला लगेच परत रिपीट करत नाहीत. मग अशा त्या मुलांनी काय करायचं? किंवा तुम्ही दिवस दिवस त्यांच्याकडनं काम करून घेता आणि इतकं तुम्ही त्यांना चढवून ठेवता, प्रमोशन इतकं करता आणि इतकं त्याला डोक्यावर चढवता की जेव्हा मालिका संपते तेव्हा तो कुठेच दिसत नाही. आणि मग अशा वेळेला त्या मुलांना डिप्रेशन येतं, फ्रस्ट्रेशन येतं. तर तुम्ही असं करू नका असं मला वाटतं. किंवा टीआरपी आणि इतकं झालंय ना की त्या मुलांवरती जर इतकं प्रेशर येतं जे लीड करत असतात, मुलगा आणि मुलगी. नाही तर काही वेळेला मग 3 महिन्यात तुम्ही मालिका बंद करता, 6 महिन्यात मालिका बंद करता. एका एपिसोडवरती 100 लोकांची पोटं अवलंबून असतात. जसं आम्ही प्रोड्युसरचा विचार करतो किंवा जसं आम्ही चॅनलचा विचार करतो तसा त्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. टेक्निशियनना एक वेळ लगेच काम मिळू शकतं कारण त्यांचं युनियन आहे, पण कलाकारांनी काय करायचं? प्रत्येक कलाकार पैशासाठीच काम करतो. त्यांना हे सेलिब्रिटी हे लेबल जर लागलं की आणि पुढे काम मिळालं नाही तर मग. पण हे प्रत्येकाने खरं तर प्रत्येक कलाकारांनी म्हणजे मालिकेतल्याच कलाकारांनी कोणी सेलिब्रिटी नसतं. तुम्ही माणसासारखी माणसं असता खरं तर, आणि तुम्ही फक्त काम करत राहायचं असतं आणि तुम्ही तुमचं आयुष्य हे जसं जगता तसंच जगलं. त्याने काही फार फरक पडत नाही खरं तर तुमच्यात, मला असं वाटतं. आणि ते साठवून ठेवायचं असतं. जे तुम्हाला मिळतं, जे प्रेम असेल, जो पैसा असेल, ते तुम्ही तुमच्या बँकेत साठवून ठेवलं पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा सेलिब्रिटी असता मग तुमचे फोटो काढले जातात, तुम्ही सतत चॅनलवर सोशल मीडियावर असतात, त्याची तुम्हाला चटक लागते आणि मग त्यावेळेला तुम्हाला माज येतो. किंवा तारखा देण्याच्या बाबतीत सुद्धा मग तुम्ही नाही मी इतक्याच वाजता जाणार, नका करू असं. जेव्हा काम आहे तेव्हा त्याचा आदर करा.
कारण मला अशोक मामांनी मला सांगितलं होतं, जेव्हा मी पहिल्यांदा काम करत होते तेव्हा अशोक मामांनी सांगितलं होतं मला की तू कलाकार म्हणून 19-20 असलेलं चालतं, पण माणूस म्हणून 100% पाहिजेस, तर तुला आयुष्यभर मरेपर्यंत काम मिळेल. आणि ते मी कायम डोक्यात ठेवलंय. आणि तो खरेपणा, सच्चेपणा तुमच्या कामात पाहिजे, तुमच्या वागणुकीत पाहिजे. तुम्ही समोरच्याला ती माणूस म्हणून वागवा. मग तो स्पॉट बॉय आहे, पण तो स्पॉट बॉय आहे म्हणून तुम्हाला पाणी मिळतं, चहा मिळतो वेळेवर, म्हणून त्याला तुम्ही हलक्यात घेऊ नका. लाईट मध्ये अखंड दिवस उभे असतात. आपल्याला निदान आपला शॉट नाही, आपण मेकअप रूम मध्ये जातो, जरा लवणतो, फोन करतो, आराम करतो, काहीतरी मागवतो, पण तो लाईट मन तुमच्यासाठी दिवसभर उभा असतो दिवा घेऊन. त्याची किंमत करा, त्याचा आदर राखा. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. तर ती पॉझिटिव्हिटी संपूर्ण तुमच्या युनिटमध्ये तुम्हाला दिसते. तर त्याच्यामुळे, आणि मी म्हटलं तसं की एक एपिसोड असतो त्याच्यामध्ये 100 लोक असतात. प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन, किती लोक काम करतात. तर त्यांचं एक सिरियल मिळाल्यानंतर त्यांच्या डोक्यात एक हिशोब चालू होतो की याने रेंट, मग दुधाचं बिल, मग ह्याचं बिल, मग त्याचं बिल. तुम्ही अचानक 6 महिन्यात बंद करता, काय करायचं त्यांनी? हो. आणि प्लस तुम्ही 3 महिन्यांनी त्यांना पैसे देणार. घर चालवायचं कसं यांनी? आता ही मुलं बाहेरगावून येतात, त्यांनी चालवायचं कसं त्यांचं घर? रेंट भरायचं कुठून? आणि कधीतरी मग आरामाचं क्षणभर विश्रांती लागतेच ना त्यांना, मग ते पैसे आणायचे कुठून? बरं, ते आपल्या घरी सांगून आलेले असतात की मी तुमच्याकडनं एकही पैसा मागवणार नाही. जगायचं कसं? तर या सगळ्याच गोष्टींचा विचार करायला पाहिजे. किंवा जरा खूप खूप पोटतिडकीने बोलते म्हणून मला असं होतंय. नाही, मागच्या एका एपिसोड मध्ये सविता आली होती आणि तिने सुद्धा हा विषय इतका छान ह्याने हाताळला, सांगत होती ती की त्या कलाकारांचे किती, तंत्रज्ञानाचे कसे हाल होतात. हाल म्हणण्यापेक्षा मला असं म्हणायचंय की आपणच आपली सिस्टीम बदलायला हवी आहे. आणि सगळे कलाकार जर एकत्र आल्यानंतर ही सिस्टीम बदलेल. पण ते एकत्र यायला हवेत. प्रत्येकाला कळलं पाहिजे की काय होतंय. कारण आपल्याला जर आयुष्यभर काम करायचं असेल, छान दिसायचं असेल, कारण कलाकाराला चांगलं पण दिसावं लागतं. नाहीतर आपणच बोलतो काय डोळ्याखाली काळा आलंय, काय पिंपल्स आलेत, आपल्याला पण नाही आवडत ना. मग त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपण एक वेळ ठरवून दिली तर प्रोड्युसरलाही ऐकायला लागेल, चॅनललाही ऐकायला लागेल. पण ते आपण ठरवलं पाहिजे, हे सगळ्यांनी एकत्र येऊन केलं पाहिजे, तर ते होईल. बरोबर. आणि नवीन कलाकार जे येत आहेत ना, त्यांनी पण फक्त प्रसिद्धीच्या मागे, नावाच्या मागे, पैशाच्या मागे धावू नये. मी आणि संजय पहिल्यापासून आम्ही असा एक नियम केलाय आमचा की शाळा असू दे, हॉस्पिटल्स असू दे, कुठली सोशल वर्क करणारी एनजीओ असू दे, यांच्याकडनं आम्ही कधीच पैसे घेत नाही. आणि त्यांनी त्यांच्या इच्छेने जर आम्हाला दिले तर आम्ही ते त्यांच्याच ट्रस्टला किंवा त्यांच्याला परत करतो. ह्याच्यात काही मोठं काम करत नाही आपण. आंबा महोत्सव करतेस, नो लॉस नो प्रॉफिट वरती, इतका तो प्रसिद्ध आहे शिवाजी पार्कचा दरवर्षी. त्याच्यातही तू काही प्रॉफिट घेत नाही, फक्त त्या शेतकऱ्यांना ते मिळावं म्हणून तू ते. अनेक संस्थांना आम्ही ते सहाय्य केलेलं आहे. आणि आपण काय करणार करून करून? आपण कोण आहोत एवढे? आपल्याकडे इतके कोण कोण होऊन गेलेत आपल्याकडे आणि आहेत. आता प्रकाश आमट्यांसारखं काम आपण नाही करू शकत, त्यांच्यासारखी जीवनशैली आपण कधीच नाही करू शकत. इतकेही लोक मोठवणे, आपण कोण आहोत? त्यामुळे जेव्हा आहे आपल्याकडे ते सांभाळून ठेव. आणि माझ्या आईने मला सांगितलं होतं की तुझ्या कमाईतलं थोडं तरी ह्या अशा कामांसाठी आपण वापरलं पाहिजे. तसं मी माझ्या काही संस्था आहेत त्यांना मी दरवर्षी माझ्या परीने जेवढं जमेल, आता हेमल कसं आहे, त्याच्यानंतर गेवराईला एक आहे, त्या एका मुलीचं मी पालकत्व दरवर्षी घेते. काही फार मोठं करत नाही मी, पण प्रत्येकाने करावं म्हणून मी सांगते की पैसा येतो जातो आणि पैसा जर आपण काम केलं तर येणारच. पण आपल्या गरजा आपण वाढवून ठेवतो की मला मर्सिडीज पण हवी आहे, मला BMW पण हवी ना, करा ना. पण त्यातलं थोडंसं आपल्यातलं लोकांना आपल्याच मित्रापर्यंत दिलं की अशा काही संस्था, आव्हान पालक संघ आहे, तिकडे मी जात. आणि प्रत्येक वेळेला पैशानीच तुम्ही काही केलं पाहिजे असं नाही. त्या मुलांबरोबर जाऊन मिक्स व्हा, त्यांच्याबरोबर गप्पा मारा, नाचा, तुमचा वाढदिवस त्यांच्याबरोबर साजरा करा. आणि ती सवय आपण आपल्या मुलांना देतो. आता माझी मुलगी जेव्हा तिला कळायला लागलं तेव्हापासून ती म्हणाली की माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर मला नाही करायचंय, कारण आपण वर्षभर भेटत असतो, हॉटेलिंग करत असतो, मला त्यांच्याबरोबर करायचंय. मग त्या आव्हानमध्ये विचारायची काय आणू मी त्यांना खाऊ म्हणून,
त्यांना बटाटा वडा आणि आईस्क्रीम आवडतं. आम्ही दरवर्षी तिचं तिकडे करायचो. त्यामुळे हे आपणच आपल्यामध्ये पेरलं पाहिजे ना. आणि आपल्या मिळकतीतला काही भाग हा आपण अशा संस्थांमध्ये हा द्यायलाच पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे आम्ही अशा संस्थांना मदत नाही म्हणणार मी, कारण अशी काय आम्ही मदत करणार, आम्ही सहाय्य करतो. आपल्यातला थोडासा वाटा आपण त्यांच्याकडे देतो. जसं आपण अभिषेक वगैरे सांगतो मठात वगैरे, स्वामींवरती माझी खूप भक्ती आहे, मठात जाऊन आपण करतो, तसंच ह्या संस्थांना सुद्धा आपण काही देणं लागतो, ते द्यायचं असतं आपण. किंवा माझं मेडिटेशन, मी अध्यात्मावरती माझा खूप विश्वास आहे. मी जे अध्यात्म करते, मेडिटेशन करते, त्याच्यातून मी एक CPI म्हणून कॅन्सर पेशंट एड असोसिएशन म्हणून संस्था आहे, त्या संस्थेबरोबर गेली 22 वर्ष मी जोडले गेले. तर मी परत सांगते, काही मोठं काम मी करत नाही, पण हे इतरांनी सुद्धा करावं म्हणून मी सांगते हे, की तिथे जाऊन मला जसं जमेल तसं मी काम करते. त्यांच्या सेमिनारला जाते, कॅम्पला जाते. त्याच्यानंतर जी टाटामधली कॅन्सर पेशंट लहान मुलं आहेत त्यांना मी रेकी देते. माझा मेडिटेशनचा उपयोग मी त्यांच्यासाठी करते. मेडिटेशन करताना माझं नेहमी हेच असतं की ज्यांना काही प्रॉब्लेम आहे त्यांच्यापर्यंत माझी ऊर्जा पोचावी. तर मी हे करत असते आणि हे करत राहावं असं मला वाटतं. प्रत्येकजण करतही असेल काही ह्याच्या प्रमाणात, थोड्याफार प्रमाणात, पण त्याचं प्रमाण अजून वाढलं पाहिजे. कारण अजून खूप संस्था अशा आहेत की त्यांच्यापर्यंत मदत पोचतच नाहीये. आणि त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी म्हणून आम्ही अमर महोत्सव करतो, की ज्या संस्था त्यांना मदत नाही मिळत त्या कुठेतरी पुन्हा एकदा इंट्रोड्यूस होतील लोकांना आणि लोक तिथे मदत करतील. मला तर तुला थोडं आपण वेगळ्या ह्याच्यावर जाऊया. तुझं वैयक्तिक आयुष्य आणि हे चित्रपट क्षेत्र किंवा नाट्य, ग्लॅमरचं युग, ह्याचा बॅलन्स कसा काय तू सांभाळला? एकतर माझ्या नशिबाने जसं माझं माहेर आहे तसंच मला सासर मिळालं, की माझ्या माहेरीही मला प्रोत्साहन दिलं गेलं. मुंबईत जेव्हा शूटिंग असायचं तेव्हा माझे वडील माझ्याबरोबर असायचे, आउटडोअरला माझी आई माझ्याबरोबर असायची, आणि ती कधीही बेबी की मम्मी सारखी वागली नाही. कारण मला खूप पथ्य असायचे, ऍक्सिडेंटमुळे वगैरे मला खूप पथ्य होती. तर मला जे लागेल ते मी सगळं घरनं घेऊन जायचं आणि अजूनही मी तेच करते. मला टिपिकल स्वयंपाक आवडतो, गोडा मसाल्याचा, नारळ कोथिंबीर घातलेला. मला फार मसालेदार असा आवडत नाही, किंवा ज्याला त्याची चव हवी, मिसळ ही तिखटच हवी तशी तिखटच हवी, गोडाचा शिरा छान गोडच हवा तसाच हवा. तर त्याची सवय, घरातलं साजूक तूप. आणि हे मी कुठेही, म्हणजे सांगलीला शूटिंग असू दे, कोल्हापूरला असू दे, अगदी दुर्गला असू दे, तरी मी ते सगळं घेऊन फिरायचे. वजन किती झालं ते पण घरचं हवं. तर त्याच्यामुळे ते असायचं. आणि तसंच मी सासरी आल्यानंतर माझे सासू सासरे दोघंही नाटकात काम करायचे. माझे सासरे उत्तम ज्योतिषी होते, त्यांनी मोहरेमध्ये वगैरे काम केलंय, मॉडेलिंग केलंय त्यांनी. त्यामुळे तिथेही मला कधी, किंवा मुलाला एक त्यांच्या वेगळा फ्रीडम आणि मला वेगळं बंधन असं नव्हतं. सासूबाईंनी मला सांगितलं, जोपर्यंत मी उभी आहे तोपर्यंत तू घराची काळजी करू नकोस, तोपर्यंत तू पाहिजे तेवढं काम कर. आणि बोलल्या तशा त्या वागल्या सुद्धा. नंतर जेव्हा त्यांची प्रकृती खालावली तेव्हा मात्र त्यांनी जे मला सांगितलं ते मी केलं. मी माझं काम कमी केलं आणि मी त्यांच्यासाठी होते. पण हे गिव्ह अँड टेक होतं आमच्या दोघींचं. म्हणजे आमच्यात वाद झाले नाहीत का? वाद झाले. आमच्यात पण भांडणं व्हायची, आमचे पण वाद व्हायचे. माझ्या आईचे आणि माझे सुद्धा मतं वेगवेगळी आहेत, तर सासूची आणि माझी मतं वेगळी असूच शकतात. पण ते वाद कुठपर्यंत न्यायचे आणि ते कधी थांबवायचे हे आम्हाला दोघींनाही माहिती होतं. कारण आम्हाला दोघींनाही एकमेकींबद्दल प्रेमही होतं आणि आम्हाला एकमेकींबरोबर राहायचं होतं. आम्हाला तो सहवास जास्त महत्वाचा होता अबोल्यापेक्षा. त्याच्यामुळे आम्हाला दोघींनाही माहिती होतं आपल्याला काय हवंय. त्यामुळे आमचे वाद, आमचे तंटे कधी आमच्या म्हणजे सासऱ्यांच्या किंवा संजयपर्यंत पोहोचले नाही. कारण आम्हाला दोघींनाही घर महत्वाचं होतं, एकत्र राहणं महत्वाचं होतं. आणि त्यांनी माझे इतके लाड केलेत की लग्न होऊन जेव्हा या घरी आले तेव्हा माझा पहिला वाढदिवस या घरात होता. तेव्हा सासूबाईंनी मला सरप्राईज म्हणून रात्री 12 वाजता, कळलंही नाही मला, ओल्या नारळाच्या करंज्या करून दिल्या होत्या. आणि तो केक म्हणून त्यांनी ठेवला होता आणि त्याच्यावरती गुलाबाचं फुल. कुठली सासू असं करते? माझ्या सासूने केले ना. मग आपण किती भाग्यवान आहोत, खूप म्हणजे खूप किती नशीबवान आहोत आपण. मला तर आठवत नाही. किंवा आम्ही दोघं जण यायचो ना, आम्ही दौऱ्यावरनं आलो किंवा प्रयोगावरनं आलो, जसं त्या संजयसाठी नाईट ड्रेस ठेवायचा बेड करून, तशाच त्या माझ्यासाठी पण माझा नाईट ड्रेस ठेवायचा. त्यांनी कधी हा भेदभाव केला नाही. किंवा मला लग्न करून आल्यानंतर असं कधी सांगितलं नाही, कारण मला काही यायचं नाही स्वयंपाक वगैरे. वयाच्या 29व्या वर्षी लग्न केलं. की तू आता सांगते सगळं मला आठवतंय,
माझा त्या अंथरूण सुद्धा घालून ठेवायच्या, कारण दूरदर्शनच्या न्यूज संपून जेव्हा मी घरी यायचे 10:30-11ला, त्या माझ्यासाठी जेवलेला थांबायच्या आणि मला गरम गरम आणि नॉनव्हेज आवडतं. मी आल्यानंतर माझ्यासाठी त्या चपाती बनवायच्या, फिश फ्राय करून द्यायच्या, माझ्या बरोबर त्या जेवायला माझ्यासाठी थांबायच्या. बाकी सगळे झोपलेले असायचे पण त्या थांबायच्या. त्यामुळे तू हे जे सांगतेस ते सगळं एक्झॅक्टली माझ्या मी तिथे असेपर्यंत, माझ्या सासूबाई असेपर्यंत मी कधी कांदाही घरात चिरला नव्हता, खरं सांगतो. त्या म्हणायच्या मी आहे ना तोपर्यंत तुला जे करायचं ते कर, जे शिकायचं ते शिक. आणि त्यांना स्वतःला 5 मुली होत्या, म्हणजे मला 5 नंदा आहेत आणि माझे मिस्टर सगळ्यात लहान. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलीवरून माझी कल्पना येत होती की म्हणजे सासरी गेल्यानंतर कसं असतं किंवा काय होतं. त्यामुळे मला 5 मुली आहेत, त्यामुळे मला माहितीये की तू माझ्या घरात आलेली सून म्हणजे तुझ्या भावना काय असतील. म्हणून मी कधीही, आणि लग्नाच्या आधीच त्यांना मला सांगितलं होतं की बघ मी तुला सांगते, तुला प्रश्न पडेल तुझी आई चांगली का सासू चांगली असं तुला वाटेल. म्हणजे ज्यावेळेला आमच्या लग्नाची बोलणी चालली होती त्यावेळेस मला त्या एकदा जवळ घेऊन एकदा म्हणाल्या, तुला असं लोकांचं ऐकतेस ना तसं असं सासू म्हणून तू घाबरू नको किंवा असं कधीच मी तुझ्याशी वागणार नाही. तुला प्रश्न पडेल की आई चांगली का सासू चांगली, हे त्यांचे शब्द आहेत. आणि खरंच तसं झालं अगदी का आमच्याकडे सुद्धा असं झालं अजून सुद्धा. म्हणजे मी रात्री अपरात्री जरी घरी गेले समजा काम करून, म्हणजे माहेरी माझ्या, तरी माझी वहिनी रात्री 2 वाजता सुद्धा मला गरम गरम पोळ्या करून खायला घालते. किंवा अजूनही ती मला तिथे, नाही तू माहेरी आलीस, तू कामाला हात नाही लावायचा, अजूनही तिचं आहे. तसंच मला इथे पण आधी झालं. आता नंतर आपलं घर आहे, आपली जबाबदारी आहे, ते आपलं आपोआप आपल्यात येतं. पण मी त्यांना सांगितलं होतं की मला स्वयंपाक अजिबात करता येत नाही, चहा सुद्धा करता येत नाही, माझी शिकण्याची तयारी आहे, तुम्ही मला शिकवा. आणि खरंच तुला सांगते की कांदा उभा का चिरावा, तो चौकोनी का चिरायचा, तो बारीक का चिरायचा, मग तो पाण्यातच का घालून, इथपासून मला सगळं त्यांनी शिकवलं. आणि संजयनी शिकवलं. संजयला उत्कृष्ट स्वयंपाक करता येतो, व्हेज नॉनव्हेज दोन्ही. मी फक्त व्हेज करते, मग मुलीसाठी म्हणून मी नॉनव्हेज करायला लागले हँड ग्लोव्ह घालून. पण त्यामुळे संजयचा विषय सांगितला तर मला तुझ्या आणि संजय विषयी सांगा. 26 वर्ष झाली लग्नाला, ह्याच्यातच सगळं आलं. आणि अजूनही आम्ही छान अगदी आहोत. कारण आमचं लग्न जेव्हा झालं तेव्हा अनेकांना इंडस्ट्रीमध्ये असं वाटलं होतं की फार फार तर 1 महिना टिकेल. हो हो हो. कारण संजय आणि मी अतिशय भिन्न आहोत. मग काय आईचं गाऊनच घालून फिरायचा, मग वेगवेगळे दुपट्टेच घालून फिरायचा, मग कानातलेच घालून. आणि बरं त्याच्या मैत्रिणी पण अशा होत्या एक एक, म्हणजे रीमाताई, भक्तीताई, या सगळ्या त्याला आणून द्यायच्या मुद्दामून. ते कानातलं घे तुला, ही दुपट्टा, मी तिकडे गेलो ते तिकडनं तुझ्या दुपट्टा आणला. अरे काय चाललंय तुमचं. बरं तेव्हा आमच्यात काहीच प्रेमबिम नव्हतं, पण मी त्याला शिवाजी पार्क वरती बघायचे, काय म्हणला माणूस, माझं धाडसच नव्हतं त्याच्याशी बोलायचं. बरं आम्ही जेव्हा फुलराणी केलं तेव्हा आपण जनरली काम करताना आपण डोळ्यात डोळे घालून बघतो आणि बोलतो ना, तो कपाळात बघायचं इथे आपल्या. आणि असं म्हणलं असं काय करताय मोने, बरं सगळ्यांना आवाजाव करायचं बायकांना. म्हणलं मोने असं काय करता तुम्ही, डोळ्यात डोळे घालून बघा, तुमचं काम बरोबर होतंय ना, तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या. पण तो कधी डोळ्यात डोळे घालून काम नाही करायचा. असो. आणि मग त्याच्यानंतर अचानक एक दिवशी त्याच्या वडिलांनी, माझ्या वडिलांना पार्कात फिरायचे, मी संजय मोनेचा बाप, तुम्ही सुकन्याचा बाप वगैरे म्हटला. माझे बाबा आधी घाबरले, कारण माझ्या बाबांना म्हणजे सुपारीच्या खांड्याचं व्यसन नाही, तसं अपशब्द माहिती नाही. म्हणजे आईला म्हटलं तर चापटी असायची, इतके होते माझे बाबा. घाबरून गेले. हो नाही, माझ्या मुलाला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय, कधी बोलणी करूया. माझे बाबा घरी आले, तू संजय मोनेंशी लग्न करणार आहेस. म्हणलं माझं ठरलं नाहीये, त्यांनी मला विचारलंय. कधी. म्हणलं रात्री 2 वाजता एक गाडी आली होती खाली, तर पत्त्यावरती आला होता, आमचा पत्त्यासावरून आमचा मॅनेजर होता. तू संजयशी लग्न करतेस. म्हणलं कुणी सांगितलं. तो काय खाली टॅक्सीत बसला त्याने सांगितलं. म्हणलं गप्प बस, मी येते खाली. कारण त्याला रात्री 2 वाजता का आलाय म्हणून, आई वगैरे झोपली होती. अहो मोने काय आहे, लग्न करायचं तुम्हाला. तुम्हाला नाही का करायचं, ही मागणी घातली त्याने मला अशी. असं कोणी प्रपोज करतं का. मग तेव्हा म्हणायचीस. हा, तेव्हा तो पण सगळ्यांना आवाजाव करायचा, स्त्री कलाकार सगळ्यांना आवाजाव. म्हणलं हो का, बरं बरं. म्हटलं तो रात्री आला होता तेव्हा त्याने मला असं विचारलं, तू त्यांच्यावर लग्न बिग्न करणार आहेस. म्हणलं अजून नाही ठरवलंय बाबा, आपण बोलूया. आणि मग कारण आईला सांगण्याची माझ्या हिंमतच नव्हती खरं तर, माझी आई टेरर आहे एकदम. पण एकदा
हॉटेलमध्ये गेलो असतात, आम्ही ताईला आणि दादाला सांगितलं, म्हणलं असं असं आहे. दादा म्हणाला मला माहिती आहे, कारण तुम्ही जे काय तुमचं चाललेलं असतं फिरणं किंवा हे त्याच्यावरनं मला कळलं. आत्ताच ही वेळ हॉटेलमध्ये ओरडू शकणार नाही, तू आत्ताच आईला सांग. असं करून मी आईला हॉटेलमध्ये सांगितलं की असं असं आहे. बरं म्हणाले, ठीक आहे. 4 महिने लावले माझ्या आईने होकार द्यायला. आणि संजयचं ठरलं होतं, जोपर्यंत तुझ्या आईवडील होकार देत नाही तोपर्यंत आपण लग्न करायचं नाही. कारण जसे मला माझे आई बाबा महत्वाचे आहेत तसे तुला पण तुझे आई बाबा महत्वाचे आहेत. आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपण आपला संसार करू शकणार नाही. एकदाच तो मला म्हणतो पळवून दे ना, नाही तर मी तुला, एकदाच म्हणाला होता. पण त्याच्यानं त्याला लक्षात आलं असेल. तो म्हणाला जसे मला माझे नातेवाईक तसे तुला तुझे, आणि नंतर ते तुझे आईवडील माझे आईवडील होणार आहेत. जसे तू माझ्या आईवडिलांना आपलं म्हणणार तसं ते माझे होणार आहेत. त्यामुळे मला कुणालाही दुखवून आपलं लग्न करायचं नाही. मग 4 महिन्यांनी आमचा लखनौला प्रयोग होता. तेव्हा मी सासूबाईंना म्हणलं आता तुम्ही बोला. कारण काय आम्ही तोपर्यंत गप्प होतो, आम्ही कुणालाच सांगितलं. आमच्या ग्रुपमध्येच कुणाला माहिती नव्हतं. कारण आपण ग्रुपने जायचं, ग्रुपने यायचं, कुणाला कळता कामा नाही. कारण नाही झालं तर उगीच बाच्च्याता नको. त्यावेळेचा जमाना वेगळा होता. आजकाल 10 ब्रेकअप होतात तरी सांगायची पार्टी होते. हो. त्यामुळे मग लखनौवरनं सासूबाईंनी फोन केला ताईला की मी संजयची आई बोलते, आपल्या मुलांनी ठरवलं लग्न करायचं, तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती, तुम्ही काय सांगितलं नाही. त्यामुळे तुम्हाला मान्य आहे का आमची मुलगी तुमच्या घरी सून आलेली. तर त्या म्हणाल्या हो आम्हाला आवडते सुकन्या. मग ठीक आहे करून द्या लग्न. म्हणजे तर ते म्हणाले हो आम्हाला मान्य आहे, तिला तर करायचं आहे त्या दोघांना, तर उगीच आपण अडवण्यात काय अर्थ आहे. मग आईने मला मात्र एक सांगितलं होतं की तू लग्न करतेस हे पुढपर्यंत निभवायचंय तुला, आणि तू कुणाशी लग्न करतेस काय करतेस हे नीट डोळसपणे बघ आणि मग लग्न कर. आईचं बाकी काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण आईचं म्हणणं होतं की तुझ्या क्षेत्रातल्या माणसाशी लग्न करू नकोस, कारण तुमचं सगळंच अळवावरचं पाणी आहे. कधी काम मिळतं कधी नाही, कधी पैसे येतात कधी नाही. आणि आता तर इतकी चॅनल्स झालेत. पूर्वी तर फक्त नाटक आणि दूरदर्शन होतं, चित्रपट. तर त्याच्यावरती तुम्ही तुमचा संसार कसा उभा करणार. आम्ही खस्ता काढला पण तुम्ही काढून अशी आमची इच्छा आहे म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे. आई म्हणाली परत मागे फिरायचं नाही, मला चालणार नाही. आणि ते माझ्या डोक्यात होतं. आणि म्हणलं काही झालं तरी आपण आपला संसार करायचाच. विनयने तर मला सांगितलं होतं की पदरात निखारा घेऊन संसार करणार आहेस तू, नक्की करतेस लग्न. मी म्हंटल हो, कारण वैजू सुद्धा तेच करते म्हटलं. कारण विनय काय सरळ नव्हता असे सगळ्यांनाच माहितीये. पण लग्न झालं आणि खूप जणांना असं वाटलं होतं की महिनाभरात मी परत येईन घरी, कारण याचा स्वभाव असा आणि इतका चंचल म्हणून. पण आता 26 वर्ष झाली आम्ही आहोत एकत्र. आम्ही दोघांनी मोठ्या वयात लग्न केलं. आणि मला हे माहिती होतं की तो नाटकात रमणारा माणूस आहे. त्यामुळे मी ठरवलं होतं की आपण सिरियलमध्ये आणि सिनेमात काम करून पैसा करण्याचा, आणि दोघांचा संसार आहे ना. मग माझा अकाउंट वेगळा आहे, त्याचा अकाउंट वेगळा, आमचं एकत्र अकाउंट नाहीये, पण तरी सुद्धा संसार दोघांचा आहे. मग दोघांनी एकमेकांना, जर माझं भाडं कमी असेल तर त्याने संसार चालवावा, त्याचं कमी तर मी संसार चालवणार. आम्ही लग्न करायच्या अगोदर ठरवलं होतं की आपण एकत्र काम करायचं नाही लग्न झाल्यानंतर. कारण माझ्या सासूबाई आणि सासरे दोघंही एजेड होते. त्यामुळे सासरे माझे 72 वर्षाचे होते, सासूबाई 68 वर्षाच्या होत्या, आणि ते दोघंच एकटे असायचे घरात. त्यामुळे एकाने कुणीतरी त्यांच्याजवळ असणं गरजेचं आहे, म्हणून आपण एकत्र काम करायचं नाही. त्याच्यानंतर आम्हाला मुलगी झाली, मुलगी लहान होती. मग तिच्यासाठी कोणीतरी एकानं राहायला पाहिजे, कारण आपल्याला हवं म्हणून आपण मुलाला जन्म दिलाय, ती प्रायोरिटी आहे आपली. आणि त्याच्यामुळे कोणीतरी एकाने घरात थांबलं पाहिजे, किंवा निदान तिच्या जवळ फोन केला तर कोणीतरी पटकन तिच्याकडे येणार हवं. म्हणून आम्ही आधीच ठरवतो की आपण एकत्र काम करायचं नाही. त्याच्यामुळे अभिमान होण्याचा कधी प्रश्नच आला नाही. तो काहीच काम केला नाही असं, कारण तो उत्तम लेखक पण आहे. त्याच्यामुळे तो घरात बसून काम करू शकतो. पण मी लेखक नसल्यामुळे मी घरात बसून काम करू शकत नाही. पण तो घरात असायचा, मुलीकडे उत्तम लक्ष द्यायचा, स्वयंपाक उत्तम, अगदी वॉशिंग मशीन लावण्यापासून सगळं त्याने केलेलं आहे. तर हे तुमच्यात अंडरस्टँडिंग असेल ना तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर आता तो कुठल्याच सोशल मीडियावर नाहीये संजय, तो फक्त फेसबुकवरती आहे. तर मी जुलियाला सांगितलं मला दिवसातून एक तरी व्हिडिओ कॉल व्हायलाच पाहिजे, मला तुझा चेहरा दिसला पाहिजे. पण त्याचं असं काही नसतं, म्हणून त्याचं प्रेम नाहीये का, तर तसं नाहीये. तर तो तिला मेल करतो, तो पानभर तिला मेल करतो
कारण जेव्हा जुल्या लहान होती आणि मी जेव्हा बाहेर जायचे तेव्हा मी जुल्या जेव्हा वयात यायला लागली तेव्हा मी तिला सांगितलं होतं की तुला काही प्रॉब्लेम असला ना तरी तू बाबूशी बोल, कारण बाबू मोठा आहे, त्याला माहितीये बायकांचे काय प्रॉब्लेम्स असतात, तू त्याच्याशी बोल, तुला काही वाटलं तरी त्याच्याशी बोल. आणि काही विषय असे असतात म्हटलं की तुम्ही आईजवळ नाही बोलू शकत पण वडिलांजवळ बोलू शकता आणि वडील तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतात, तर तू बोल त्यांच्याशी. त्यामुळे त्यांचं बॉन्डिंग खूप वेगळं आहे, माझं आणि तिचं खूप बॉन्डिंग वेगळं आहे. तर त्यामुळे ती तिकडे गेल्यानंतर त्यांचे मेल चालू असतात. आपण पूर्वी आपण पत्र पाठवायचो, पण आता ती म्हणते की तिला तो एक वेगळा अनुभव आला. ती म्हणाली मला ना खूप वेगळं वाटतं जे बाबूचा मेल येतो, कारण तो वेगळ्याच विषयावर मला काहीतरी बोलत असतो आणि तो वेगळंच काहीतरी मला सांगतो ज्याचा मला कधीतरी उपयोग होतो. त्याचं जे लेखन आहे ते तिच्यामध्ये थोडंसं आलंय की तिला मोठे मोठे असाइनमेंट्स लिहायचे असतात, ती तिची वाचण्यासारखी असाइनमेंट्स असतात. तर त्याच्यामुळे तो खूप वेगळा आहे. त्याचं एखादी व्यक्ती त्याला आवडली ना की ती मरेपर्यंत त्याला आवडते आणि त्याच्यासाठी तो काहीही करतो. जसं आता जितू जोशी आहे, जितू तर त्याला वडीलच मानतो आणि तो त्याला मुलगा मानतो. मग ते भेटल्यानंतर आपण कोणी नसतो त्यांच्या आजूबाजूला, ते त्याचे असतात. किंवा अभिज्ञा आहे, मयुरी आहे, ओमप्रकाश आहे, त्याची मुलं आहेत. म्हणजे तो रोज भेटतो का तर नाही, किंवा रोज फोन करतो का नाही, पण त्याला सतत त्यांच्याबद्दल काळजी असते. सीमा पारकर आहे, ती त्याला वडीलच मानते, वडिलांच्या स्थानी आहे. की तिच्या छोट्या छोट्या ती फोन करून बाबा काही नाही आठवण आली की त्याला असं भरून येतं की तो खूप वेगळा आहे. म्हणजे तो दाखवत नाही, आपण बायका दाखवू शकतो, आपण पटकन दाखवतो. किंवा त्याला फार सोशल मीडियावरती बोलायला असं आवडत नाही, त्याचे विचार खूप वेगळे आहेत. तर तो FB वरती मांडत असतो एखाद्या सीन बद्दल किंवा एखादी गोष्ट घडलेली असते त्याच्याबद्दल तो खूप वेगळ्या पद्धतीने विचार करून तो वेगळं लिहितो. पण मला स्वतःला नेहमी असं वाटतं की त्याची हुशारी अजूनपर्यंत लोकांपर्यंत आलीच नाहीये. कारण त्याने हम तो तेरे आशिकी सारखं एक उत्तम नाटक आपल्यासमोर आणलं, किंवा पक पक पकाक सारखा एक उत्तम चित्रपट त्याने लिहिला. पण अजूनही तो खूप उत्तम लिहितो, त्याचे विचार खूप वेगळे असतात. कधी कधी मला असं वाटतं की आपल्या प्रवाहाच्या पुढचा विचार तो करतो, तर ते अजूनपर्यंत आलंच नाहीये त्याला, कारण त्याला सवय नाहीये पुढे पुढे करण्याची. त्याची जी एक अभिनय करण्याची पद्धत आहे, किंवा तो नेहमी म्हणतो की तुम्ही जे काम करता सिरियलमध्ये असू दे किंवा सिनेमामध्ये असू दे, तुमच्याजवळ माईक असतो, तर तुम्ही एवढं ओरडून का बोलता? अजूनही त्याला पाहिजे तशी भूमिका मिळाली नाहीये, पाहिजे तसा वाव त्याला मिळाला नाही असं मला अजूनही वाटतं. आणि तो आपण प्रयत्न करणार तर अजिबातच नाहीये. अमृता, मगाचपासून आपण खूप बोलतोय पण ना एका गोष्टीने मी खूप डिस्ट्रॅक्ट झाले बरं का. कुठली असेल? काय ग? साडी. बायकांचा अतिशय जिव्हाळ्याचा तुझी साडी आहे ही माझ्या मित्रमैत्रिणी म्हणजे राजन तालक आणि प्रियांका, त्यांनी मला एक गिफ्ट दिली आहे. अच्छा अच्छा. आणि मलाही खूप आवडते म्हणून मी खूप वेळा नेसते. छान आहे एकदम. पण तुझी साडी, त्याच्याबद्दल माझी साडी माझी काय ह्यांनी स्पेशल दिली आहे? अहोनी दिलेली आहे? अहोनीच दिली आहे, पण मी घेतली आहे माझ्या मैत्रिणीकडून. कैरवी म्हणून माझी एक मैत्रीण, कैरवी कलेक्शन तिच्या डिझाईनचं नाव आहे, शिल्पा वर्मा म्हणून. ती माझी स्पॉन्सरर पण आहे. आणि तू आज येणार आहे म्हणून माझ्या स्पॉन्सरांनी तुझ्यासाठी अनेक गिफ्ट्स पाठवलेले. बापरे, खरं नाही म्हणणं जीवावर येतं, कारण आपल्याला इतकं प्रेमाने देतात. अगो नाही, आम्हाला बाई पण भारी देवाची गोष्ट तुला सांगते. आम्ही प्रमोशनसाठी आधी जायचो, मग नंतर सगळ्यांचे थँक्स म्हणण्यासाठी आम्ही गेलो, आभार मानण्यासाठी. तुला सांगते 101 आम्हाला गिफ्ट्स मिळाल्यात. कोणी दागिने दिले स्वतःच्या हाताने केलेले, कोणी साड्या दिल्यात, तर कोणी आपल्या फॅक्टरीमध्ये जे अन्नधान्य ते बनवतात, डाळी, एकाने माझं नाव पण आठवत नाही, 1.5 किलो डाळी दिल्या माहिती ना आम्हाला. आणि त्यांच्या फॅक्टरीमधनं त्या गरम आलेल्या गिफ्ट पेक्षा त्या खूप महत्वाच्या, ज्या प्रेमाने ते कसली अपेक्षा करत नाही. आणि केक, तुला काय सांगू, एकेकीने काय केक बनवून आणले होते आणि त्याच्यावरती सगळ्या आमच्या बाईपणच्या, आमच्या ते नऊवारी साडी ज्या ना त्या छोट्या छोट्या बावल्या बनवून त्या केकवरती असायच्या. फार गोड होतं. बरं, आता हे मी तुला देते. हे डॉक्टर GD पोड यांचं कॉलेज आहे आणि हॉस्पिटल पण आहे. त्यांनी हे सर्व आयुर्वेदिक प्रॉडक्ट दिलेले आहेत. अरे वा, हर्बल टी वगैरे. बारीक होण्याचं काही आहे का? हो, बघ ना.
बर, अरे वा, हर्बल टी आहे, आता घ्यायलाच पाहिजे. हा, उठणं आहे त्यांचं, अभ्यंग तेल आहे. वा 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 वा. आणि थांब, हे एक मोठा डबा काहीतरी दिसतो, च्यवनप्राश. च्यवनप्राश वले हो, आणि ते पण विदाउट शुगर आहे. हा, बरं बरं. आणि हे काहीतरी आहे अजून, हे तर अत्यंत महत्वाचं आहे. कारण तुझ्यासारखं असं चार्मिंग शाईन नाही, खरंच खूप, अजूनही खूपच गोड दिसतेस. थँक्यू, खूपच गोड दिसतेस. हे डॉक्टर शिवानी मयेकर सगळे डेंटल प्रोडक्ट दिलेले आहेत. बरं बरं, तुझी ओरल हेल्थ त्याच्यासाठी 1 वर्षभर तुला सगळं दातांचं चेकअप फ्री. अरे वा, अत्यंत गरजेचं आहे. वा वा वा, सुंदर, छान छान छान. वा वा वा, सगळं उपयोगी आहे. हो, आणि हा पाऊच सुद्धा शिवानी केलेला. हो. हे निर्गुडकर फार्म्स त्यांचे सगळे फॅन आहे. ऑर्गॅनिक प्रोडक्ट असतात आणि सगळं अस्सल तुपात अस्सल बदाम पिस्ते घालून बनवलेले सगळे लाडू आहेत. डिंकाचे लाडू आहेत. डिंकाचे लाडू आहेत. हे खातूनचे मसाले आहेत. हो 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 हो. संजय खुश होणार आहे. हो ना, संजय खुश होणार आहे मसाले बघून. वा वा वा, उत्तम. वा, खूपच छान. ह्या 2 लिपस्टिक मी तुला माझ्या देते. किती गोड, जास्ती छान दिसायला पाहिजेस तू. आणि वा 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 वा, मस्त लिपस्टिक. किती एकदम नॅचरल, कितीही द्या. तुझ्या सौंदर्याची मी किती काळजी घेते. खरंच आहे. हे डॉक्टर पल्लवी म्हणून आहे, ती आयुर्वेदाचे तुझ्या स्किन प्रमाणे प्रोडक्ट बनवते आणि मग फेशियल देते घरी येऊन. म्हणजे ते टेक्निशियन नाहीये की नुसतं बाबा, ती स्वतः डॉक्टर आहे. स्किनची स्टडी करून तुला जे सूट होईल असे प्रोडक्ट बनवते आणि फेशियल करते. फारच छान आहे. तिचं हे 10% कुपन आहे, तर नक्की तिच्याकडे नक्की तुला नक्की आवडेल. मला पण, मी पण त्याचा अनुभव घेतलाय म्हणून तुला सांगते. हे सिरो कंपनीने दिलेले प्रोडक्ट आहे. हे एक प्रोडक्ट अमेरिकेला 3 ते 4 हजाराची किंमत आहे एका बॉटलची. तर या कंपनीने ते प्रॉडक्ट इथे आणून त्याचे अनालिसिस केले आणि हे सगळे प्रोडक्ट आता इंडियामध्ये बनतात. तर इंडियामध्ये याची किंमत फक्त 250 ते 300 रुपये आहे आणि सगळ्या अमेझॉनवर उपलब्ध आहे. जवळजवळ 250 प्रॉडक्ट आहेत ह्या कंपनीचे. मी हे काही सॅम्पल प्रत्येकावर लिहिलेलं आहे. तुझं मॉस्किटो रिपेलंट आहे. अच्छा, चष्म्यासाठी गरजेचं आहे. ऍसिटोन आहे, डिओडरंट आहे, वेगवेगळे प्रोडक्ट पुष्कळ म्हणजे पुष्कळ. येस, नक्की. हे तुला मी सगळं झालं. अजून आहे हा ट्रे पण कोणी देणार आहे का? घेऊन जा ना, त्याच्यात काय. आता मी पण तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे. हे तोफाचं आहे आणि ही कंपनी जी आहे तोफा, ती माझ्या नंदेची आणि तिच्या मुलीची आहे, मंजुषा आणि नाजुकाची. आणि त्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट बनवतात, होम डेकोर. आणि हा तोफाचा तोफा फारच छान आहे. खणाची आहे आणि हो, खणाची आहे. आणि याची गंमत अशी आहे की इतर क्लच असतात त्याच्यामध्ये आपला फक्त मोबाईल तसा विदाउट कव्हर राहतो, तर हे तसं नाहीये. त्याच्यामध्ये खूप गोष्टी राहू शकतात. हो, व्यवस्थित मोठा आहे. फारच छान, थँक्यू. तर प्रोग्राम मध्ये होस्टने दिलेलं गिफ्ट हे म्हणजे हे फर्स्ट टाइम होत आहे. अजून एका माझ्या मैत्रिणीने मला शॉल घेऊन आली होती आणि हे सेकंड मला गिफ्ट. मला स्वतःला गिफ्ट द्यायला खूप आवडतं. मला द्यायलाही आवडतं आणि हा त्याचा पाऊच आहे. थँक्यू. आणि ह्याच्यामध्ये सगळं कॉटन फॅब्रिक आहे. चला, आता भेटवस्तूंची देवाणघेवाण झालेली आहे. सगळ्या भेटवस्तू छान आहेत. खूप गप्पा झाल्या, खूप दमलो गप्पा मारून. आता पोटपूजा पण करायला पाहिजे. संजय बरोबर या. नक्की येईल. तर पोटपूजा आता करायला हवी. तर आपण मस्तपैकी जेवूया आणि जेवण झाल्यानंतर मी छानपैकी तुझा एखादा एपिसोड बघत राहणार आहे. कारण तुझे एपिसोड मला इतके आवडतात कारण ते घरगुती वाटतात. त्यामुळे माझं प्रेक्षकांना, रसिक प्रेक्षकांना सांगणं आहे की तुम्ही सुद्धा अमृता फिल्म्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा आणि
लाईक करा आणि जास्तीत जास्त व्ह्यूज द्या. मराठी कलाकार मराठीसाठी किती झगडतायत किंवा या मालिका चालण्यासाठी OTT वरती येण्यासाठी, ह्याच्यातून तुम्हाला कळेल. आणि कष्ट प्रत्येक गोष्टीला असतात. प्रामाणिकपणे काम करत राहा, तसंच प्रामाणिकपणे तुम्ही हे चॅनल बघत राहा. आणि तुमचे कॉमेंट्स नक्की कळवा. अजून तुम्हाला या चॅनल, माझ्या अमृता फिल्म्स या चॅनलवर कोण कोण यायला हवंय सांगा. भरपूर माझे मित्रमैत्रिणी आहेत या क्षेत्रातील, मी त्यांना बोलावेन आणि त्यांचा गंपा, त्यांचा अंतरंग तुमच्यापर्यंत पोचवेन.